नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये. आता आलेले मी वटपौर्णिमेची पूजा करून आणि तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता, पण अनुष्का गेली होती शाळेला आणि आयुष पण शाळेला गेला होता, त्यामुळं आणि तिथं पूजेची थाळी घेऊन कसं जाणार, मग मुलं नव्हती त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढता आला नाही मला तिथला. पण फोटो काढले तिथे, फोटो मी नक्की तुम्हाला या ब्लॉग मध्येच दाखवेल ते फोटो. आणि पावसाच्या वातावरणामुळे सुद्धा म्हणजे असं एवढा उत्साह नव्हता, म्हणजे कोणच निघाला नाही, बायका घरात एक पुढे एक मागा अशा झाल्या, त्याच्यामुळे काही व्हिडिओ व्यवस्थित काढता सुद्धा नाही आलेला, त्यामुळे मी तो व्हिडिओ काही सोडणार नाही. मग फोटो काढले ते फोटो तुम्हाला दाखवेल मी, कशा पद्धतीनं कशी आम्ही पूजा केली ते फोटो काढेल. एक पोरा बाई तसं नाही म्हणायचं. अरे केस हे काही पोरगा असं आहे, बस खाली दमवतोय. अनुष्का कसं वाटलं तुला आजच्या दिवशी? मस्त पैकी थांबली नाही घरी, शाळेत गेलीस. सुट्टी पाहिजे होती आज, म्हणजे मी पण तुझ्यावर एन्जॉय केला असता. अनुष्काला सुट्टी नव्हती आज, भरपूर आम्ही प्लॅनिंग केला होता की आज अनुष्काला म्हणजे अनुष्काला मी फोटोशूट करणार होतो. अरे केस आहान नाही, तुझा पहिला ब्लॉग 10वा ब्लॉग आहे तुझा, गप सारखा ह्याचा पहिला ब्लॉग असतोय. काय हा काय झालं विचारात पडला आहान आमचा. तर आहान आयुषला थांबायचं होतं घरी, आहान आयुष केसच ओढतोय, बाहेरच जाते बाबा मी बोलायला, राहू दे तुझ्यापाशी. हा लय दमवतो, आमच्यातला आगाव मुलगा आहे. या अनुष्का सगळ्यात जास्त. आता पाऊस उघडलाय बघा, आताशी पाऊस उघडलाय, आता पाऊस येऊ नाही म्हणजे बरं आहे. आयुष कुठे गेला रे? होय पाऊस उघडलाय, पण आभाळ असं आहेच. आभाळ पाऊस येणं तर खूप गरजेचं आहे, कारण की आमच्या पेरण्या सुरू आहेत, अजून पेरणी आमची झालेली नाहीये, तर पाऊस येणं खूप गरजेचं आहे. पण कसं होतंय हे आता पाऊस आता झिरी 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 लागलाय, तर त्याच्यामुळे आता तर पाऊस या वेळेला तर उघडायला पाहिजे, आणि नंतर पाऊस लागून राहिल्यानंतर काय नाही, कारण या 2 दिवस तरी पाऊस उघडला पाहिजे, कारण आमची पेरणी राहिलेली आहे पावसामुळे. ट्रॅक्टर आत कसा जाणार, बाकीच्याने आजूबाजूच्यानी पेरून ठेवलेला आहे, तर मी वावरातला शेतातला सुद्धा आमच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, आणि तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवसानंतर दाखवेन बघा. तिथं गेल्यानंतर शेतात काही पायाला सगळं चिखल चिखल झाला आहे नुसता, झिरमुट 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 पावसानं सगळं रस्त्याचं पार वाट लागलेले. कसा दिसतोय माझा साडीचा लुक सांगा. सहसा जास्त मी साडी नाही घालते, ड्रेसवरच असते व्हिडिओ माझे. काय बस की आता, उठा की. शाळेत आल्यापासून तिथंच बसली, मला म्हणत होती माझ्यासाठी का नाही थांबलीस. आता ह्याच्यासाठी थांबून काय करायचं होतं हे अनुष्का? म्हणजे मी पण आले असते ना तुझ्या बरोबर तिथं बघायला. आली असतेच बघायला, पण झाला असता किती वेळ, आता वाजले किती, 6 वाजले. मग 6 वाजता दोघी जाऊन काय करणार होतो, तेव्हा होत्या तरी थोड्या तरी बायकांच्या बरोबर, काय वाटत नाही सगळ्या एकीमेकी बरोबर असल्यावरती. बरं परच्या बारीनं मागच्या दरवेळेला अनुष्काच असते सोबत, आणि ह्या बारीनं सुद्धा म्हणजे दरवेळेला शाळा लवकर सुटते का? नाही, मी मागच्या बारीने नव्हते गेले फक्त. होय आहेत की आपले फोटो पण त्याचे. ह्या बारी शाळा होती, शाळेचा टायमिंग 4चा होता, आणि लांब आहे शाळा इथून पावसाळ्यात, त्याच्यामुळे तुम्ही लवकर गेला सगळेजण. हा नाही तर तू जाते मी 7 पर्यंत तरी. हा 6-7 मुहूर्ताच्या हिशोबालाच. आता कसं 7 पासून मुहूर्त नाहीये वाटतं, मग त्याच्या आधीच आम्ही गेलो.